रायगड सहकारी बँकेच्या दहिसर शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले या बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सहकारातलं मोठं नेतृत्व आमचे मित्र मंत्री प्रवीण दरेकरजी आत्ताच आपल्यामधून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले आणि आपल्याशी ज्यांनी संवाद साधला असे बोरवलीचे आमदार आमचे मित्र संजय उपाध्यायजी, मंचावर उपस्थित मुंबई महानगरपालिकेतील आमचे तो आणि नगरसेवक प्रकाश दरेकरजी, मी दीक्षाताईंचं पहिल्यांदा भाषण ऐकलं, चांगलं बोलल्या आमच्या नगरसेविका दीक्षा कारकरजी, ज्यांनी आपल्या कामाने दहिसर भागामध्ये स्वतःचं नाव एक कार्यसम्राट म्हणून त्या ठिकाणी गाजवत आहे, अशा आमच्या नगरसेविका तेजस्वी घुसाळकरजी, सतत रस्त्यावर मैदानात सगळ्या ठिकाणी जनतेला भेटणारे आमचे नगरसेवक शिवा शेट्टीजी, या मतदारसंघातून ज्यांनी अतिशय उत्तम यश मिळवलं अशा नगरसेविका श्वेता कोरगावकरजी, आमचे योगेश दुबेजी, आरपीआयचे आमचे रमेश गायकवाडजी, शीतल आंद्रेजी, मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्राजी, मुंबई बँकेचे एमडी संदीप सुर्वेजी आणि आमचे अतिशय जुने मित्र किशोर धारियाजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम तर मी आज या ठिकाणी सार्वजनिकरित्या घोषित करतो की रायगड बँकेच्या दहिसर पूर्व शाखेचं उद्घाटन सन्मानपूर्वक त्या ठिकाणी झालेलं आहे. काय बोलायचा मी विचार करतो, कारण म्हणाला तर कार्यक्रम छोटा पण त्यातला मेसेज मोठा. एखादी बँक आणि ती सहकारातली बँक चालवायची याचं वर्णनच करायचं झालं तर आपल्याला असं करता येईल जसं आपण मराठीमध्ये एक शब्द वापरतो की विश्वासाची गुढी उभारणे. जगामध्ये माणूस आपल्याला परवडत असतील त्या सगळ्याच गोष्टी देत असतो. घरामध्ये, आपल्या चाळीमध्ये, इमारतीमध्ये, आपल्या घरामध्ये जर चांगली भाजी असेल तर 2 घरं सोडून कोणी मागितली तर तिला भाजीची वाटी देतो. ती आपल्या घरातली साखर हवी असेल तर बाजूच्या घरातला साखर देतो. खिशात परवडणारे पैसे असतील तर मित्र आपल्या खिशातल्या पैशातून आपल्या मित्राला आपल्याबरोबर जेवायचं वाटेकरी सुद्धा करतो. देवाणघेवाण आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण यात सगळ्यात कठीण काय असतं माहितीये का? आपला विश्वास दुसऱ्यावर टाकणे सगळ्यात कठीण असतं. आणि आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या संस्कृतीतील लोकांना एखाद्यावर विश्वास टाकायचा आणि ज्याला आपण जोखीम म्हणतो, ज्याला आपण आपल्या बँकेच्या भाषेत ठेवी म्हणतात, या ठेवी ज्या आहेत, जोखमी ज्या आहेत, याचा विश्वास माणूस ऐऱ्या गैऱ्यावर ठेवत नाही. कारण प्रचंड परिश्रमाने घामातला कमवलेला आपला पैसा हा त्या ठिकाणी सुरक्षित कुठे राहील ती जागा प्रत्येक ग्राहक शोधत असतो. आणि मला या ठिकाणी म्हणायचंय, मुंबईच्या नाही तर महाराष्ट्राच्या पूर्ण राज्यातील सहकार बँकातील विश्वासाची गुढी अतिशय लीलया ज्यांनी उभारली त्या नेतृत्वाचं नाव प्रवीण दरेकर आहे. प्रवीण दरेकर अहो सोपं नाहीये. मुंबई बँक चालवायची आहे आणि त्याहून कठीण आहे रायगड बँकेचा पूर्व इतिहास आहे. बँक स्थापन करणाऱ्यांनी चांगल्या हेतूने केली, सभासद पण झाले. मी चुकत नसेल तर 14,000च्या वर सभासद झाले. आणि या सभासदांनी एक विश्वास त्यावेळेला दाखवला का, अरे माझा तर फायदा होईलच,
पण रायगड मधल्या आमच्या गावात राहणाऱ्या किंवा रायगड मधले चाकरमानी जे मुंबईत राहत आहेत, ठाण्यात राहत आहेत, यांच्या घरी कधी लग्न असेल, दुःख असेल, अडीअडचण असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, परदेशात माझी मुलं शिकायला जाणार असतील, अचानक काहीतरी वैद्यकीय मदत लागेल तर मला सावकारासमोर हात पसरायला नको. मला विश्वासाची, माझ्या हक्काची, माझ्या गावात स्थापन झालेल्या गावकऱ्यांची ही बँक माझ्या विश्वासाची बँक असेल. या चांगल्या हेतूने स्थापन झाली, पण दुर्दैव आहे की बँक एनपीए इतका वाढला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणण्याचं ठरवलं. बरोबर आहे ना? मग रिझर्व्ह बँकेच्या नियमांमध्ये आणि कायद्यामध्ये यात जर काही दगाफटका झाला असता तर केवळ रायगड बँक बंद पडली असं नसतं झालं. माझ्या रायगड मधल्या रायगडवासियांचा विश्वास आणि त्या विश्वासाची इमारत कोलमडून पडली असते. आणि म्हणून विश्वासाला किंमत आहे, जोखमीची किंमत आहे, ठेवीची किंमत आहे, माझ्या घामाची किंमत आहे, मी घेतलेल्या निर्णयाची साधन सूचित आहे. आणि मग अशा वेळेला मला सांगायला आनंद होतो की माझ्या पक्षातील माझा नेता आणि सहकारातला माझा सहकारी या तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये म्हणून उभा राहिला. ते नेतृत्व प्रवीण दरेकर. प्रवीण भाऊनी ते शिवधनुष्य हातात घेतलं. आरबीआयच्या निर्बंधामधून, त्या येऊ घातलेल्या निर्बंधामधून ही आमची विश्वासाची बँक वाचली पाहिजे, ती वाचवली. या 14,000पेक्षा जास्त सदस्य आणि त्यापेक्षा जास्त ठेवीदार यांच्या घामाच्या पैशाला नख लागता कामा नये म्हणून स्वतःचा पसीना बहायला एनपीए कमी करून 0 केला. आणि या सगळ्यातून, निर्बंधातून ही बँक नफ्याकडे नेली. हे काम अतिशय मोलाचं आहे. ते आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रवीण दरेकर यांनी केलं. मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो. मला या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. माझ्याकडे ऑडिट रिपोर्टची कॉपी आहे. आणि मग सहकारातली कुठली आर्थिक व्यवस्था म्हणजे जणू काही माझ्या परिवाराची पेंडच आहे. मी आणि माझा परिवार याचाच अधिकार आहे. मालमत्ता असेल बँकेची किंवा त्या ठिकाणच्या असलेल्या ठेवींची, अरे तो ठेवीदार विचार आहे, तो गुंतवणूकदार आहे, ते सभासद आहे, यांच्यापेक्षा माझा अधिकार आहे असं एकाधिकारशाहीने चालवणाऱ्या बँकातले घोटाळे पहिल्या काळात आम्ही पाहिले. तेवढं नाही थांबले त्या काळातले लोक. मी आणि माझे कुटुंब असं जणू काही त्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्याच्यावर माझ्या कुटुंबाचाच अधिकार आहे, वापर आहे. अशा भूमिका घेणाऱ्या काही लोकांना, संचालक मंडळांना आम्ही पाहिलं. पण हा अहवाल जो आहे मुद्दामून त्यातला एक मी प्यारा वाचतोय, तुम्ही ते लक्षात घ्या की तुम्ही केवढं मोठं काम केलं. या ठिकाणी म्हटलंय संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे. आता मी तुम्हाला सांगितलं काही लोकांनी कर्ज नातेवाईकांना दिली, बुडवली, सामान्य माणूस गेला, ठेवीदार गेला, गुंतवणूकदार गेला. पण तुम्ही अशा मजबूत हातात आहे की या ठिकाणी लिहिलंय रिझर्व्ह बँकेने नवीन धोरण अंमलात आणल्यानंतर त्यानुसार रायगड सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक किंवा त्यांच्या नातेवाईक यांना कर्जे देण्यात आलेली नाही. जो है आप सबका है. आमचं काही नाही. ही भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेतली. सगळ्याच चेतन पाटील सगळं बोर्ड असेल तर सगळं. आणि म्हणून ही विश्वासाची गुढी आहे. आणि या विश्वासाच्या गुढीचा दुसरी शाखा, दुसरी नाही,
कारण पहिले देवेंद्रजींनी लालबागला त्या ठिकाणी उद्घाटन केलंय. हे बरं केलं की ज्या बँकेच्या पहिल्या उद्घाटनाचा मान तुम्ही देवेंद्रजींना दिला, त्याच बँकेच्या दुसऱ्या उद्घाटनाचा मान मला दिलाय, याचं मला बरं वाटलं. पण या पद्धतीने बँक चालवली पाहिजे, ती व्यावसायिक पद्धतीने. आणि इथे थांबलेली नाहीये, अजून 5 शाखा करणार. आणि मला सगळ्यात आवडलं काय माहितीये का, आपण सगळेजण आहोत, रायगडमधले सगळे आपण आहोत, नागरिक आहोत, साखरमणी आहोत, राहणारी आहोत, दहशतमधले आहोत. पण प्रवीण भाऊ इतका हुशार माणूस आहे की त्याने आपला विश्वास तर त्याच्यावर आहेच, पण शेवटी बँक व्यावसायिक पद्धतीने चालली पाहिजे म्हणून त्या मागच्या रांगेमध्ये सगळ्या ठेवीदारांना पण त्यांनी बसवलं, बांधून ठेवला. अर्धी लोकांना मी ओळखतो, नवीन बाई वगैरे सगळे म्हणले. आणि म्हणून आज त्यांना स्टेजवर बसवलं. याचा अर्थ 2 गोष्टी आहेत. आतापर्यंत जेवढी तुम्ही ठेव ठेवली तिथं सुखरूप आहे, पण आज मंचावर बसवलं याचा अर्थ अजून 1-1 कोटी ठेव तुम्हाला ठेवायला लागणार आहे, असा त्याचा अर्थ. आणि म्हणून अशा पद्धतीने सहकारात काम करायला, कारण एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हाच मार्ग सहकाराचा आहे. आणि म्हणून आजच्या या रायगड बँकेचा, म्हणजे ज्या बँकेचं नावच रायगड, की जिकडे अखिल हिंदुस्थानचा विश्वास, अखिल हिंदुस्थानचा विश्वास ज्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड बँकेच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे. बाळा तावडे जे आले आमचे जिल्हाध्यक्ष. आणि म्हणून या सगळ्या पद्धतीने सभासद, ठेवीदार, गुंतवणूकदार आणि त्या ठिकाणी कार्यपद्धती व्यावसायिक पद्धतीने करणारी बँक आज नफ्यात आली आहे. पुढच्या बँकेच्या ज्यावेळेला शाखेचं उद्घाटन होईल त्यावेळेला ही बँक आता असलेल्या नफ्याच्या पेक्षाही पुढचं पाऊल टाकून नफ्यामधला दुसरा भाग लोकांसमोर मांडेल, अशा स्वरूपाची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.